मॉर्निंग. मी सूरज वाघ, पुणे जिल्ह्यातील सविंदने गावामध्ये. आपण आपले प्रगतशील शेतकरी आहेत जयकुमार मोठे म्हणून. त्यांचं गावामध्ये हॉटेल पण आहे आणि चांगले प्रगतशील शेतकरी आहेत, चांगल्या प्रकारे उत्पन्न पण घेतात. पण आपण त्यांना वेस्टीज कंपनीचे ॲग्री प्रोडक्टची सेंद्रिय शेतीचे म्हणजे सेंद्रिय प्रोडक्टची आपण ट्रीटमेंट दिली होती. तर त्यांना जवळजवळ 9 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे ऊसाला रिझल्ट आलेला आहे. बरोबर. तर ते आपण रिझल्ट पण त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. आणि आपले अनिल पाटील सर कोल्हापूरवरून खास म्हणजे प्लॉट व्हिजिटसाठी ऊस पाहण्यासाठी आपण त्यांना बोलवलं होतं आणि ते आलेले आहेत. तर ते पण आपलं 2 मिनटं शेअरिंग करतील आणि आपण मोठे साहेबांकडून पण आपण रिझल्ट ऐकू. माझी ओळख करून द्यायची. आणि आपले म्हणजे राजगुरुनगरवरून आपण ओमकार सरांना, आपले ग्रेट लीडर, त्यांना पण आपण बोलवलेलं आहे. सगळे मिळून आपण प्लॉट व्हिजिट करण्यासाठी पण आलेलो आहे आणि त्यांचे शेअरिंग पण आपल्याला घ्यायचे. धन्यवाद. बोला सर. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहोत सविंदने येथे आणि प्रगतशील शेतकरी मोठे साहेब. मी मोठे साहेबांना विचारणार आहे, सर वेस्टीजचे कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही सुरुवातीला सरी डोस म्हणून वापरलेले आहेत? सरी फोडती म्हणजे सरी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ऊस लावला, ज्यावेळेस म्हणजे ऊस उगवून आल्यानंतर आपले ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिक आणि बुरशीनाशक ॲग्री प्रोटेक्टची तुम्ही फवारणी केलेली आहे. पाण्यातून सोडलेलं. त्याच्या अगोदर सरी तयार करते हिमिक ग्रॅन्युल्स वगैरे काय वापरले? त्याच्या अगोदर नाही काय वापरले. बरं. सरी फोडले म्हणजे ऊस लावल्यानंतरच वापरलेलं. नंतर सेकंड स्टेप काय केलं, फवारणी घेतली ड्रोनने फवारणी. कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरले सर? आपलं हे जे ॲग्री 82 ह्युमिक नॅनोटेक आणि गोल्ड वापरले. बरं. रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला? त्याचा रिझल्ट सर एकदम खतरनाक आहे, एकदम म्हणजे एकदम छान आहे. बरं. रासायनिक किती वापरलं याच्यामध्ये? रासायनिक सर मार्केटचे 50% रासायनिक. एकरी 4 गुण लागतात, तिथे 2च वापरले. प्लस आपले हे ऑर्गॅनिक वापरलेले. रिझल्ट चांगले आहेत. हो. प्रोडक्ट वापरून तुम्ही खुश आहात? एकदम खुश आहे. किती महिन्याचा ऊस आहे सर हा? साधारण 9.5 ते 10 महिन्याचा ऊस. 9.5 ते 10 महिन्याचा. बरं, 9.5 ते 10 महिन्याचा ऊस आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला एक मॅजिक दाखवणार आहे. ह्या ऊसाच्या पेरं जी आहे त्या पेरेची साईज तुम्ही बघू शकताय, लांबी बघू शकताय आणि पेरेची संख्या सुद्धा आपण मोजणार आहोत. तर या बघूया किती पेऱ्याची संख्या आहे सर, तुम्ही मोजून दाखवू शकता. हा ऊस आहे, हा ऊस आहे. ऊसाची पेर पण लांब आहे आणि सगळे ऊसाची जवळजवळ सगळी कांडी 22 ते 24 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 कांड्यावर साधारण 22 ते 24 कांड्यावर. तर मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही नक्कीच 9 ते 9.5 महिन्याचा ऊस आहे आणि तो आहे 22 ते 24 कांड्यावर ऊस आहे. आत्ता कांड्याची साईज तुम्ही बघितलेली आहे, लांबी बघितलेली आहे, रुंदी बघितलेली आहे, जाडी बघितलेली आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की अजून हा ऊस जाईपर्यंत अजून 20 ते 25 कांड्यावर हा नक्कीच ऊस जाईल. आणि ह्या ऊसाचं बियाणं कुठलं आहे सर? 265 व्हरायटी 265 बियाणं आहे. आणि जवळपास ॲव्हरेज जे पडणार आहे ते मला नक्कीच असे आहे की 2 टनाच्या पेक्षा जास्त ॲव्हरेज सर तुम्हाला 101% ह्या प्रोडक्ट्समुळे पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? शेतकरी मित्रांना मी एवढं सांगेल का, जो आपण जे रासायनिक जे आपण वापरतो ते कमी करून आपलं हे ऑर्गॅनिक आपले वेस्टेज कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत सगळे ते त्याच्यात प्लस करून जर शेती केली तर खरोखर म्हणजे शेती एक नंबर होती. शेतीचा पोत पण चांगला राहतो. बरोबर. आणि आपल्या आरोग्याला पण चांगलं राहतं. रासायनिक जे कमी होईल, ऑर्गॅनिक जास्त झाल्यानंतर आपलं आरोग्य पण व्यवस्थित राहील. बरोबर. नक्कीच मित्रांनो, खूप चांगला संदेश दिला आहे. जर तुमचं खरोखरच जमिनीचं आरोग्य आणि शेतकऱ्यांनी स्वतःचं आरोग्य जर टिकवायचं असेल तर एकात्मिक खत नियोजन पद्धतीनं शेती करणं काळाची गरज आहे. म्हणजेच रासायनिक थोडं आणि जैविक थोडं जर करत गेलात, वेस्टीज आणि त्याच्यासोबत जर वेस्टीजचे प्रोडक्ट जर तुम्ही नक्कीच वापरलात तर रिझल्टची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतोय. आणि मला असं वाटतं की इथंच थांबूया. धन्यवाद.